नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अध्याय 119 उद्दीर्ण वाराह तीर्थ महात्म्यावरून. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय वचन. ततो गच्छतु राजन् तीर्थ परमशोभनम उद्दीर्ण यत्र वारह रुभवध्वर्णीयधरः. मनुष्याचे मार्कंडेय दिले. राजाने त्यानंतर परमश्रेष्ठ तीर्थ जावे. तिथे पृथ्वी धारण केले. भगवान वाराह प्रगट झाले आहेत. भयंकर तीक्ष्ण दात असलेले पृथ्वीला धारण करणारे मोक्षदायी पाचवे वाराह नावाचे रूप सांगितले आहे. राजा युधिष्ठिराने विचारले, ब्राह्मण, पृथ्वीला धारण करत वाराह कसे बाहेर पडले? त्यांनी वाराह रूप का धारण केले? ते पंचम का संबोधले जातात? मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले. पूर्वी आदिकल्पाक्षर साध भगवान श्री विष्णू योग निद्रेत स्थित होऊन शेषशय्येत निद्रित होते. भगवती श्री लक्ष्मी त्यांचे दोन्ही चरण करकमलांनी दाबत सेवा करत होती. हे नृपश्रेष्ठ, जेव्हा भगवंत निद्रित होते तेव्हा भारपीडित वसुंधरा देवाला म्हणाली, मी अतिभाराने पीडित आहे. भाराने दबून मी पाताळात जाईन. पृथ्वीची उद्विग्न अवस्था पाहून देवगण व्याकुळ होऊन जनार्दनाकडे गेले. त्यांनी प्रियस्तुतीने जगताचे स्वामी श्री विष्णू संतुष्ट केले व देव म्हणाले, देवेश, देवाची पीडा हरण करणारे सर्वव्यापी भगवान आपणास वारंवार नमस्कार असो. विश्वमूर्ती भगवान आपणास नमस्कार असतो. आपण सर्व भयापासून आमचे रक्षण करा. देवाने असे सांगितले. भगवंताने विचारले, देवगण, काय कार्य उपस्थित झाले आहे? जे कार्य असेल ते विनाविलंब मला सांगा. देव म्हणाले, प्राणीमात्रांना धारण करणारी पृथ्वी भाराने व्याकुळ होऊन दुमते आहे. हे ऋषिके, तिचा उद्धार करून तिला लोकमर्यादित स्थित करावे. सर्व देवांनी असे सांगितले. सर्वज्ञ स्वरूप परमेश्वर केशवाने भयंकर दात, पीत, नेत्र व सावरलेल्या केशकलाप असलेले वाराह रूप धारण करून दातांच्या पुढच्या भागाने पृथ्वीला वर उचलले. पर्वतवनासहित समुद्ररूप मेखला असलेल्या पृथ्वीचे उद्धार करून भगवान श्रीविष्णू तेथे श्री नर्मदेच्या उत्तर तटाने निज स्वरूप पंचरूपात दर्शून वर आले. पहिले आदी वाराह कोरलमध्ये व दुसरे देव वाराह रूप योधनी पुरात जयक्षेत्र नामक स्थानी आहे. तिथे असुरांना मोहित करणारे लिंगरूप आहे. तिसरे जय वराह, जे संसार पवित्र केल्यामुळे चंद्रासमान कांती असलेले आहे. चौथे श्वेत वराह मानले जाते. पृथ्वीचा उद्धार करून भृगु कच्छमध्ये ते स्थित झाले. तेथून पुढे प्रगट रूपात स्थित झालेले पाचवे उद्दीर्ण म्हणजे प्रगट वराह नावाचे आहे. पांडुपुत्र, आम्ही तुम्हाला 5 वराहाचे वर्णन केले आहे. या सर्वात एकाच वेळी दर्शन केल्यास ब्रह्महत्येचे पापही नष्ट होते. विशेषतः ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला वाराह दर्शन परम फलदायी आहे. दशमीला आधी वाराह तीर्थात जाऊन सूर्यास्त झाला हविष्व अन्नाचे थोडे भोजन करा. रात्री जागरण करून त्यानंतर प्रातःकाळी श्री नर्मदा जला स्नान करून जवमिश्रित तिळाने पितृदेवांचे तर्पण करावे. सर्व आभरांनी भूषित गाय सत्पात्री ब्राह्मणाला द्यावी. अहंभाव अहंकाररहित देव होऊन दान करावे. पुन्हा आदी वराहाजवळ जाऊन देवाची विधीपूर्वक पूजा करावी. याच विधीने देव वाराहाचे पूजन करून त्वरित जयरूप दर्शन घ्यावे. जयरूपाजवळ जाऊन पूर्व विधीनुसार पूजा करून योग्य ब्राह्मणाला घोडा किंवा लिंगाजवळ जाऊन तीळ दान करावे. श्वेत रूपाजवळ सुवर्ण द्यावे. तसे भगवान वाराहाचे उद्दीर्ण म्हणजे प्रगट रूपाजवळ पूर्व विधीचे आचरण करून योग्य ब्राह्मणाला भूमिदान करावे. कुंतीपुत्र, सूर्योदय झाल्यावर सूर्यास्ताच्या आधी पंचवराचे दर्शन केल्यास मनुष्याला जे फल प्राप्त होते ते तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका. हे भरत वंशोत्पन्न राजा, ब्रह्महत्या, मद्यपान, सुवर्णचौर्य, गुरुपत्नीशी समागम, तसेच त्यासम पृथ्वीच्या मानवाशी संबंध, विश्वासघाती, भगिनी, कन्या, तसे कुलवान सुंदरींना दूषित करणे, असे जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व पाप अग्नीने कापसाची गंजी जशी नष्ट होते तसे या 5 तीर्थात पवित्र झालेल्या विशेषतः वैष्णवांचे सर्व पाप क्षणार्धात नष्ट होते. श्रीनारायणचे निरंतर चिंतन आणि विशेषतः मंत्रजप ध्यानाने महापाप नष्ट होते. महान उद्देशाचा आश्रय घेऊन श्री नर्मदेला स्नान करून पंचवराह दर्शन करून विधीपूर्वक श्राद्ध करून जो सूर्योदयाला व सूर्यास्तापूर्वी लोटणेश्वराचे दर्शन करतो तो जीवनमुक्त होतो, असे श्री शंकरांनी सांगितले आहे. महापुरुषार्थ करून जर सिद्धी मिळत नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे केल्यास अचानक दुर्लभ मोक्ष प्राप्त होतो. महापापीसुद्धा यामुळे स्वर्गात जातात. पंचवाराचे दर्शन यथाशक्ती करावे. तिथे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला अवश्य निवास करावा. आदी लिंगरूप, जयरूप, श्वेतरूप व उद्दीर्ण वाराचे दर्शन करावे. राजा, सर्व समर्थ भगवान श्री विष्णू ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला वाराह रूप धारण करून या पृथ्वीचा उद्धार केला होता. त्यामुळे ही एकादशी तिथी पुण्यात पुण्यप्रद व सर्व पापांचा विनाश करणारी आहे.
पंचवाराचे दर्शन करून उद्दीर्ण म्हणजे प्रगट रूप वाहराचे पूजन करून रात्री जागरण करावे. 5 वातींनी युक्त दीपक प्रज्वलित करून पुराणाचे श्रवण, मंगल, नृत्य, गीत, वादन तसेच पवित्र वेदमंत्रांनी जप करत रात्र व्यतीत करून मरणोत्तर जे पुण्य प्राप्त ते राजा हे तुम्ही श्रवण करा. पृथ्वीवर श्री नर्मदा जल परम पवित्र आहे. जगताचे स्वामी देव श्री विष्णूच परमश्रेष्ठ आहेत. एकादशी पाप विनाशक आहे. हे सर्व मनुष्याला महाभाग्याने परिश्रम प्राप्त होते. हे सर्व एक एक ब्रह्महत्या आदी पाप नष्ट करण्यात समर्थ आहे. राजा हे सर्व एकत्रित होऊन पाप नष्ट करण्यास समर्थ होऊ शकत नाही का? तुम्हीच सांगा. धर्मपुत्र युधिष्ठिर, मी जे चंद्रभूषण श्री शंकराद्वारे श्रवण केले तेच तुम्हाला कथन केले. हे प्रेमभावाने श्रवण करून मानव सर्व पापमुक्त होतो. हा स्कंद पुराणातील रेबाखंडाच्या पूर्व भागातील उद्दीर्ण वाराह तीर्थ महात्म्यावर नावाचा 119 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हर.